सर्व शाखा अधिक काही कार्यालये मिळून आपण सर्व रयत सेवक या ठिकाणी एकत्र बसलो आहोत. मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा, बदललेल्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर आज खऱ्या अर्थानं आपण करतोय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एक एक निर्णय एका एकावर कडी करणारा निर्णय आहे. कारण जे बेसवर्क झालं इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्याचं, त्याच्यामुळं कम्युनिकेशन अतिशय सोपं झालं, संवाद साधणं सोपं झालं. अन्यथा एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये, जी एशियामधली सगळ्यातली मोठी संस्था मानली जाते, एकाच वेळेला सगळ्या सेवकांच्याशी डायलॉग करणं किती आव्हानात्मक काम आहे. आणि ते आज आपण संस्थेमध्ये करतो आहे. 8 मे 25 पासून हा जो सुरू झाला प्रवास, जे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित आहेत, आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की ज्याच्यामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या समोर आपण सगळेजण बसलो होतो आणि केवळ एकाच विषयावर चर्चा झाली, आणि ती म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता विकास झाला पाहिजे याच्याबद्दल. सर्वांनी ज्या ज्या सूचना केल्या, मी अर्धी डायरी लिहून काढली होती आणि एका शब्दानेही बोललो नव्हतो. आणि एवढंच समारोपामध्ये सांगितलं की याच्यावर अभ्यास करून स्पेशल मॅनेजिंग कौन्सिलची बैठक बोलावू. पुढे 3-4 महिने काम केलं, एक रफ ड्राफ्ट रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचा तयार केला, आणि मग मॅनेजिंग कौन्सिलची एक दिवसभराची बैठक घेतली आपण. त्याचा अभ्यास करून आले होते पेज टू पेज, आणि सर्वांनी म्हणजे ज्या काही सूचना केल्या त्या पुन्हा लिहून घेतल्या, आणि त्याच्यानंतर आराखड्याचं पुन्हा स्वरूप बदलण्यात आलं. आणि तिथंच एक सूचना करण्यात आली होती की आपण ज्यांच्या मार्फत ही योजना राबवणार आहोत ते शाखा प्रमुख, जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग सदस्य यांच्या समोर विभागवार जाऊन तिथं चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन याच्यामध्ये आणखी सुधारणा कराव्यात. सूचना अत्यंत रास्त होती. मग विभाग वाईज बैठका लावण्यात आल्या, आणि विभागामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, जनरल बॉडीचे सर्व सदस्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सदस्य यांच्याबरोबर आम्ही, म्हणजे मी स्वतः 2-2.5 तासाचं प्रेझेंटेशन विभाग वाईज दिलं. सचिव साहेब, सहसचिव सगळ्यांनी प्रेझेंटेशन दिलं, तिथं चर्चा झाली, आणि त्याच वेळेला आम्ही सगळे एका वेव्हलेंथवर आलो होतो बऱ्यापैकी. पण तिथं ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्याच्यानंतर पुन्हा हा आराखड्यामध्ये बदल करण्यात आले, आणि पुन्हा अशा पद्धतीचा आज जो आपल्यासमोर जो आराखडा गेल्या 8 दिवसामध्ये पोहोचलेला आहे, त्याच्यावर 8 मे ते 8 मे 1 वर्ष, आणि नंतर मे, जून, जुलै 3 महिने, म्हणजे बरोबर 1.25 वर्ष काम करून हा आराखडा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कॉलेज, उच्च शिक्षण यांच्यासाठी समित्या केल्या होत्या, अभ्यास समित्या केल्या होत्या. त्यांच्या अनेक बैठका आम्ही सगळ्यांनी घेतल्या, आणि घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं. त्या प्रत्येक विभागामध्ये आम्हाला काय अभिप्रेत आहे, मॅनेजिंग कौन्सिलला काय अभिप्रेत आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी ड्राफ्ट करून पाठवले. त्याच्यावर संस्करण, त्याच्यावर पुन्हा चर्चा, परत संस्करण, आणि मग त्याला एक रूप, एक आराखड्याचं रूप त्याला द्यायचं काम होतं, ते करण्यात आलं. आणि आज पुस्तकांच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर गेल्या 8 दिवसामध्ये पोहोचला आहे. शाखेमध्ये एक कॉपी दिली, एक सेट दिला तर तो कुठं सापडणार नाही परत. मग ठरलं की 3 कॉपी द्यायच्या. एक शाखा प्रमुखाच्या टेबलवर कायमस्वरूपी दिसली पाहिजे, हलवायचीच नाही तिथून ती. दुसरी ही शाखा कार्यालयामध्ये जो कार्यालयाचा प्रमुख आहे त्याची जबाबदारी आहे म्हणून ती त्याच्यासाठी कॉपी दिलेली आहे. आणि तिसरी एक संदर्भ ग्रंथ म्हणून ते राहिले पाहिजे ग्रंथपालांच्या ग्रंथालयामध्ये, आणि ग्रंथालयासाठी 3, अशा मिनिमम 3 कॉपीज सर्व शाखांना पाठवलेल्या आहेत, आणि त्या तिथं सापडल्या पाहिजेत पुढच्या अनेक वर्ष. ही पहिली सूचना. नंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये इतक्या सगळ्या माहित्या भरलेल्या आहेत, ठासून भरलेल्या आहेत, तर ती माहिती सगळ्या सेवकांना पण देण्याची आवश्यकता आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात कॉपी छापायच्या का? मग असा विचार केला की जर का प्रत्येक सेवकाच्या जर का हातामध्ये ही कॉपी पडली, आणि त्याने जर का त्याचा खूप अभ्यास केला बारकाव्यानं, तर मग खऱ्या अर्थानं शाखा प्रमुखाच्या बरोबर जेव्हा शाखा विकास आराखडा तयार करण्यासाठी जेव्हा ते बसतील, तेव्हा सगळ्यांनी अभ्यास करून वाचन केल्यानंतर तिथं ते ज्या प्रकारचे योगदान देतील ते किती महत्वाचं असेल असा विचार केला. आणि मग ठरवलं की सगळ्या कॉपीज सगळ्यांना पाठवायच्या. सुरुवातीला असा विचार केला की फक्त माध्यमिक विभागाला माध्यमिकाच्या कॉपीज पाठवू, आणि कॉलेजला फक्त कॉलेजच्या पाठवू. त्याच्या पुन्हा चर्चा करताना असं लक्षात आलं की नेहमीच असे दिसतं की महाविद्यालयांना काही माहिती नाही की ज्युनियर कॉलेजमध्ये काय चाललंय, ज्युनियर कॉलेजेसना माहिती नाही की प्राथमिक मध्ये काय चाललंय, माध्यमिक मध्ये काय चाललंय. अशी आमची वॉटर टाईट कंपार्टमेंट्स झालेली आहेत. निदान ह्या शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यामध्ये आपण जे काही या निमित्तानं विचारमंथन केलेलं आहे, ते जर का प्राथमिक पासून महाविद्यालयाच्या पर्यंत सगळ्यांना जर का सगळ्याच कॉपी दिल्या, तर शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यामध्ये त्याचं प्रचंड मोठं योगदान होणार आहे. आणि म्हणून ह्या कॉपीज सगळ्यांना द्यायचं ठरवलं. आणि मग कॉपीज आपल्यापर्यंत पोहोचल्या. जनरल बॉडी सदस्य, मॅनेजिंग सदस्य, पदाधिकारी, इव्हन माननीय अध्यक्ष साहेबांना सुद्धा कॉपी पोहोचली, आणि त्याची आम्ही खात्री केली की पोहोचली आहे. त्यांनी आणखी काही कॉपीज मागवून घेतल्या, आणि त्या पुढे अनेक लोकांना त्यांनी दिल्या. तर हा मुख्य उद्देश आहे की तुमच्यापर्यंत का दिलं, विशेषतः रयत सेवक यांच्यापर्यंत का दिलं. तर तुम्ही जर का ह्या रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये जर का
उतरणार असाल खऱ्या अर्थानं, तर तुम्ही ह्याचा तुम्ही हा आराखडा कोळून प्यायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुमच्यासाठी माध्यमिक मधलंच तुम्हाला शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करायची आहे. पण प्राथमिक मधल्या शैक्षणिक विकास आराखड्यामध्ये काय आहे, ज्युनियर कॉलेजमध्ये काय आहे, मागे पुढे. आणि तुम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता. तुम्ही सांगू शकला पाहिजे की आमचे कॉलेजेस किती आहे, कुठल्या कॉलेजमध्ये काय चालले, तिथे आम्ही काय उपक्रम राबवतोय. हे जर का सगळ्यांनी सगळ्याला सांगायला सुद्धा फक्त माउथ पब्लिसिटीनं, आम्ही 18,000च्या दरम्यान कर्मचारी आहोत सर्वजण, इतक्या मोठ्या प्रमाणात आमची संख्या आहे, तर सगळेजण एका सुरामध्ये बोलायला लागलो तर त्याच्यामधूनच आमची इतकी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी होईल आणि लोकांच्यापर्यंत पोहोचायचं काम होईल. हा पण याच्यातला मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश असा की अनुभव असा आहे की माझ्या थोड्याशा म्हणजे गेल्या 3 वर्षातल्या अनुभवाच्या आधारावर बोलतो. आपण सर्वांचे खूप प्रचंड मोठे अनुभव आहेत, परंतु मुख्याध्यापक किंवा शाखा प्रमुख जेव्हा कार्यालयामध्ये येतो तेव्हा आज दिवसभरात काय करायचे, पुढच्या वर्षभरामध्ये काय करायचे, पुढच्या महिना 2 महिन्यात काय करायचे, ह्याचा काही अजेंडा अनेक लोकांच्याकडे नसतो. पण मी तर असं म्हणेन की 90% लोकांच्या समोर अजेंडाच नाही. यायचं ऑफिसमध्ये, जेवढे काही छोटे मोठे विषय जे आहेत तेवढे बघायचे, शाखाच्या हिताचा सर्वांगीण विचार करून रोज त्याच्यावर काम करायला पाहिजे, तो केलाच जात नाही. काही मंडळी पुढाकार घेतात, रात्रंदिवस काम करतात, हे पण सत्य आहे. परंतु मग सगळ्याच लोकांनी जर का एका सुरानं काम केलंय, सगळ्याच विषयावर एकाच वेळेला काम केलं तर किती मोठा प्रभाव पडेल. आणि म्हणूनच प्रत्येक शाखा प्रमुख, शाखेतला प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासमोर जर काही अजेंडा असेल, काही ध्येय उद्दिष्ट असतील, तर रोज शाखेमध्ये येऊन बसल्यानंतर आपल्यासमोर किती प्रचंड काम करायचं वाढून ठेवलेलं आहे हे जेव्हा त्याला कळेल आणि तो जर का ते सिस्टमॅटिकली काम करायला लागला आणि व्यवस्थित त्यानं काम करून घ्यायला लागलं तर सगळ्या शाखा या आमच्या आदर्श होतील याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. मी आपल्याला विनंती करेन की पहिल्यांदा त्याचा 1-2 भाग करूया की माध्यमिक शाखांच्या पर्यंत सर्वांनी भाग नंबर 2 पहिल्यांदा वाचावा. त्यांनी भाग 3 लगेच वाचण्याची गरज नाही, भाग 2 त्यांनी लगेच वाचण्याची गरज नाही. जे कॉलेजेस आहेत त्यांनी पहिल्यांदा भाग 2 वाचावा, त्यांनी 1 नंतर वाचला तरी चालेल. आणि भाग 1 किंवा 2 वाचल्यानंतर 3 नंबर सगळ्यालाच लागू आहे. तुम्ही 3ला आता हातच लावू नका. अप टू माध्यमिक 1 वाचा आणि त्याच्यानंतर भाग 3 वाचा. कॉलेजेसमध्ये त्यांनी पहिल्यांदा भाग 2 वाचा आणि नंतर भाग 3 वाचा. मला असं वाटतं की हे 2 दिवसाचंच काम आहे. भाग 3 मध्ये वाचण्यासारखं काय नाहीये, भाग 3 मध्ये सगळं करायचं आहे. त्यामुळे वाचायचंय तुम्हाला एकच पुस्तक खऱ्या अर्थानं. म्हणून मी विनंती करेन की 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या, विदाउट डिस्टर्बन्स, फॅमिलीला सुद्धा सांगायचं की आतमध्ये यायचं नाही. बेडरूम असेल बेडरूम मध्ये, ऑफिस असेल ऑफिसमध्ये. 11वी-12वीची जेव्हा मुलं परीक्षेला बसतात, 10वी-12वीची मुलं, त्यांना घरामध्ये सगळं दिलं जातं. आई वडील एवढी काळजी घेतात की जसं कैद्यांना दरवाजा खालनं ताट दिलं जातं जेवणाचं, तसं पालन पोषण 10वीच्या आणि 12वीच्या मुलांचं केलेलं पाहिलेलं आहे. तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसलाय, तुम्ही 12वीच्या परीक्षेला बसलाय असं समजून आज माघारी गेल्यानंतर कामाला सुरुवात करायची. आणि सोमवारी सकाळी जेव्हा तुम्ही परत याल कार्यालयामध्ये, तेव्हा भाग 1 आणि भाग 2 ज्यांचा चानी आणि भाग 3 ते वाचून आलेले असतील. सूचना अशा मी दिलेल्या आहेत की तुम्ही आता हा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा हा संस्थेचा आहे. संस्थेने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे प्रत्येक शाखेचा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा तयार करणं हे प्रमुख काम आपल्याला करायचं आहे. 1.25 वर्षाची मेहनत त्याच्यामध्ये गेलेली आहे, पण तुम्हाला ते टॅबलेटच्या स्वरूपामध्ये, कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमचा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा संस्थेचा करायचा आहे. त्याच्यासाठी भाग नंबर 3 दिलेला आहे. आणि भाग 3 मध्ये सुद्धा तुमच्या पुरताच भाग आहे. म्हणजे भाग 3 तुमच्या समोर असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे पृष्ठ 21 पासून 32 पर्यंत हा भाग जो आहे तो इमारत बांधकाम विकास, भौतिक विकास आणि पायाभूत विकास जो सगळ्या शाखांना लागू आहे, त्याच्या संदर्भातला तुमचा शाखेचा आराखडा तयार करायचा आहे. इमारत बांधकाम, भौतिक विकास आणखी पायाभूत सुविधा याच्या संदर्भामधला पृष्ठ क्रमांक 33 पर्यंत, 21 ते 33 म्हणजे 12 पानं आहेत. या 12 पानामध्ये तुमचा भाग 1 चा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा तयार होणार आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट 1 मध्ये खर्चाचा गोषवारा, भाग 1 जो पुस्तकातला दिलेला आहे, इमारत बांधकाम विकास आराखडा, भौतिक आणखी पायाभूत सुविधा, याच्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. तो पैसा किती लागणार आहे हे आपल्याला ह्या विकास आराखडा तयार केल्यानंतर कळणार आहे. आणि त्याचा गोषवारा तयार जेव्हा होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की तुमच्या एकूण ह्या सगळ्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागणार आहेत. ते पैसे कुठे उपलब्ध करायचे, कसे करायचे, त्याच्याबद्दल मी शेवटच्या टप्प्यामध्ये बोलणार आहे. त्याची काळजी करू नका, ते पैसे उपलब्ध होतील. आम्हाला काय पाहिजे हे पहिल्यांदा आम्ही निश्चित करण्याची आवश्यकता आहे. जे जे करायचं आहे ते करायचंच आहे, जे आवश्यक आहे ते करायचंच आहे तुमच्या शाखेसाठी. आणि ते करत असताना त्याचा खर्च कसा कॅल्क्युलेट करायचा
हे सुद्धा दिलेलं आहे की नमुना म्हणून पान 11-21 वर दिलेला आहे. संरक्षक भिंत हा पहिला मुद्दाम संरक्षक भिंतीपासून सुरुवात केल्या, कारण तिथून आमच्या शाखेची हद्द सुरू होते आणि बऱ्याच शाखा उघड्यावरच पडलेल्या आहेत, बऱ्याच म्हणजे बहुतांश. म्हणून संरक्षक भिंत आहे का नाही, काय इतकं सोपं केलेलं आहे की आराखडा करण्यासाठी मी 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे, पण मला खात्री आहे की तुम्ही हा आराखडा 7 दिवसामध्ये करू शकता. म्हणजे सोमवारी तुम्ही बैठक घ्याल, पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे की शाखा प्रमुखांनी सर्व सेवकांची बैठक घ्यावी. आता सर्व सेवकांनी हा आराखडा वाचलेला असेल. सोमवारी आपण याल, सोमवारी तारीख आहे 3 तारखेला संध्याकाळी 5च्या पुढं एक 2-3 तास बसा आणि तुम्ही जो अभ्यास केलं, जो वाचलं तुमच्या पुरतं, प्राथमिक असेल प्राथमिक, माध्यमिक असेल माध्यमिक, आणि त्याच्यावर जे काय वाचलं त्याच्यावर पहिल्यांदा विचारमंथन करा, चर्चा करा. आणि नंतर मग हा जो काही भाग 3 मधला जो तुमच्या पुरता भाग आहे, भाग 1 मध्ये इमारत बांधकाम आणखी वगैरे वगैरे, आणि भाग 2 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास तुमच्या पुरता, तर त्याच्यावर अभ्यास करा, चर्चा करा. आणि तुम्ही सोमवारी संध्याकाळी एक तुमचा अभ्यास गट तयार करा, 3 किंवा 5 लोकांचा. अर्थात मुख्याध्यापक हेच त्याचे प्रमुख असतील, प्राचार्य हेच त्याचे प्रमुख असतील. आता त्याच्यामध्ये कुणाला घ्यायचं तुमच्या शाखेमधून ते तुम्ही ठरवा. शाखा विकास आराखडा करण्याची जबाबदारी त्या 3 ते 5 लोकांची असेल. 7 लोकांचा ग्रुप मोठा नको, कारण 3 ते 5 छोटी शाखा असेल 3 माणसं पुरुष आहेत, मोठी शाखा असेल 5 माणसं पुरुष आहेत. मग 3 ते 5 लोकांची तुमची रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा, शाखा गुणवत्ता विकास आराखडा तयार करण्याची कमिटी. तुम्ही नुसत्या जरी अनुक्रमणिका जरी वाचली, इंडेक्स जरी वाचली, तरी तुम्हाला त्याचं डेप्थ कळेल की ह्या विकास आराखड्यामध्ये किती सुंदर गोष्टीचा समावेश केलेला. वर्ग खोल्यामध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकच पॅटर्न त्याच्यामध्ये पण ठेवलेला आहे की वर्ग खोल्यांचं महत्व काय आहे, तिथं कशा पद्धतीनं काय काय सुविधा असल्या पाहिजेत वगैरे वगैरे. आणि म्हणून पान 30 वर त्याच्या बाबतीमध्ये सूचना दिल्यात. म्हणजे त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये ऍक्शन पॉईंट दिलेले आहेत. एक तर वर्ग खोल्यांची माहिती, तिचं महत्व आणि तिथं काय काय असायला पाहिजे हे दिलेलं आहे. त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला लागू असतील असं नाही, तुमच्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायच्या आहेत, ते लिहिलेलं आहे. तर पान 30 मध्ये तुम्हाला फुल्या मारल्यात बघा. पहिली फुले, वरील माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे वर्ग खोलीबाबत कार्यवाही करण्यात यावी. ऍक्शन पॉईंट दिला प्रत्येक ठिकाणी. शाखेमध्ये वर्ग खोल्यांची संख्या पुरेशी आहे का याचा आढावा घ्यावा. किती वर्ग खोल्या कमी आहेत ते पाहावे. तेवढ्या वर्ग खोल्यांचे नवीन बांधकाम करण्याचे ठरवावे. अनेक शाखांमध्ये इमारत वर्ग खोल्या पुरेशा आहेत, काही ठिकाणी विद्यार्थी संख्या घटल्यामुळे वर्ग खोल्या रिकाम्या राहिल्या आहेत असेही दिसून येते आहे. ज्या वर्ग खोल्या आहेत किंवा ज्या नवीन बांधावयाच्या आहेत त्या वर्ग खोल्यासाठी खालील मुद्दे विचारात घेऊन वर्ग खोल्या अद्यावत करण्यात याव्यात. दरवाजे व खिडक्या व्यवस्थित असाव्यात. खराब झाल्या असतील तर त्या बदलाव्यात किंवा त्या दुरुस्त करून घ्याव्यात. वर्ग खोलीमधील फ्लोअर टाईल्स उत्तम गुणवत्तेच्या व रंगाच्या असाव्यात. खराब झाल्या असतील तर दुरुस्त करून घ्याव्यात किंवा बदलाव्यात. छत गळत असल्यास गळती काढावी. अनेक वर्ग खोल्यात शिक्षकासाठी टेबल व शिक्षकांना शिकवण्यासाठी छोटे स्टेज असते. यामुळे वर्ग खोलीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या हालचालीसाठी अडथळे येतात. वर्ग स्वच्छ करणे अवघड जातं, म्हणून असे स्टेज काढून टाकण्यात यावे. वर्ग शिक्षकासाठी टेबल ऐवजी पोडियम असावे. नवीन वर्ग खोली बांधताना ते शक्यतो भिंतीमध्येच करण्याचा प्रयत्न करावा. वर्ग खोलीतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच खराब असल्यास दुरुस्त करून घ्यावेत. बेंच फार जुने झाले असल्यास नवीन रंगीत बेंचेस घेण्यात यावेत. त्याचे नमुन्याने साईज संस्था निश्चित करून देईल. वर्ग खोल्यामध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था व वायुविजनाची व्यवस्था असावी. प्रत्येक वर्गामध्ये 4 बल्ब आणि ट्यूब आणि 2 पंखे असावेत. अनेक वर्ग खोल्यामध्ये एकच दिवा आहे, एकच बल्ब आहे. आश्चर्यकार. आजही तुम्हाला काल परवा पण काही ठिकाणी गेलो, मी पहिल्यांदा वर्ग खोल्यामध्ये किती दिवे आहेत बघतो, एकच वर्ग खोल्या, पंख्याला जागाच नाही त्याच्यामध्ये, आणि तोही पिवळा बल्ब जुन्या काळातला. आणि म्हणून नवीन व्यवस्था करत असताना, रिनोव्हेशन करत असताना 2 ट्यूब 2 पंखे, 4 ट्यूब 4 पंखे असायला पाहिजेत. प्रत्येक वर्गखोलीत इंटरॅक्टिव्ह पॅनल असावे. वर्गखोलीत पोस्टर, तक्ते व इतर वाचनाचे साहित्य सुबक पद्धतीने लावण्याची व्यवस्था असावी. नाहीतर प्रत्येक वर्षी नवीन तक्ते लावतात, जुने त्याचे डाग पडलेले असतात. वर्गामध्ये गेल्यानंतर त्याची सुबकता नष्ट झालेली असते. वर्ग खोलीची रंगसफेदी उत्तम असावी. रंग खराब झाल्यास पुन्हा रंगसफेदी करून घ्यावी. प्रत्येक वर्ग खोलीत ऑडिओ व्हिडिओ पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. शक्यतोवर पुढील आणि मागील बाजूस असे 2 सीसीटीव्ही कॅमेरे वर्ग खोलीत असावेत. शाखेमध्ये उत्तम पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असावी आणि त्याचे कनेक्शन व्यवस्था प्रत्येक वर्ग खोली व स्टाफ रूम मध्ये असावे. हे आहे अनेक ठिकाणी, पण ज्या ठिकाणी नाही त्यांच्यासाठी हे लागू होतं. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर एक सारखीच व्यवस्था आपल्याला ह्या शैक्षणिक विकास आराखड्यानंतर, त्यामुळे मध्यवर्ती सूचना प्रत्येक वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांना ऐकता येऊ शकेल. प्रत्येक खोलीबाहेर वर्ग व तुकडीचा क्रमांक आकर्षक पद्धतीने लावलेला असावा. ट्यूब, पंखे, सीसीटीव्ही, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, इंटरॅक्टिव्ह
पॅनेल इत्यादीचे वायरिंग शक्यतो एका पाईप मधून सुबक पद्धतीने करण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या वायर्स, वर्ग खोल्या, व्हरांडा इतरत्र लोंबकळत राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. नवीन वर्ग खोली इमारत बांधताना भिंतीच्या आतमधून कन्सिल्ड वायरिंग करण्यात यावे. नवीन इमारत बांधताना विद्यार्थ्यांची एकूण संख्या विचारात घेऊन मुलामुलींसाठी स्वतंत्र जिना असल्याची आवश्यकता असल्यास खात्री करावी, तशी व्यवस्था करावी. मी एक नमुना म्हणून तुम्हाला वर्ग खोली वाचून दाखवलं. याच्या आधारावर प्रश्नोत्तर तयार केलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे काम करायचं आहे. तुम्ही इकडे वाचलत की तुमचा शाखा विकास आराखडा तयार करण्यासाठीची जी प्रश्नावली आणि त्याच्या उत्तराचा जो काही पॅटर्न दिलेला आहे, खूप अभ्यास करून अनेक वेळा त्याचे वेरियस परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स करून सर्वात सुखकर आणि राबवायला सोपा, तयार करायला सोपा अशा प्रकारचं ते नियोजन आपल्याला दिले आहे. त्यामुळे शाखा विकास आराखडा तयार करणं हे खूप सोपं काम. आपल्याला स्टेजेस मी सांगितल्या. पहिल्यांदा सर्वांनी वाचन करा, अभ्यासगट नेमा आणि पहिल्याच आठवड्यामध्ये हा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा आणि की इमारत बांधकाम, पायाभूत आणि भौतिक विकास आराखडा तुमचा तयार करायचा. हा तयार झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सर्व शिक्षकांनी, समजा आता महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयामधल्या स्टाफच्या समोर असा स्क्रीनवर दाखवा सगळं, कारण तो सॉफ्टवेअर मध्येच करतो आता, पण तुमच्या का इंटरॅक्टिव्ह पॅनेलवर दाखवा, सगळ्यांना बघू दे, त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर सजेशन घ्या. हे इन्व्हॉल्वमेंट आहे. सर्वजण जेव्हा एका सुरानं, एका ओढीनं कामाला आपण लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं कामाचा उठाव होत असतो. आणि म्हणून मी आज तुमची इन्व्हॉल्वमेंट घेतो आहे. आज फक्त तुम्हाला मी पत्र पाठवलं असतं आणि जर का शाखा गुणवत्ता विकास आराखड्याची 15 दिवसांत मागणी केली असती तर काय झालं असतं. आणि आज आपण सगळेजण एकत्र बसून जे मेहनत घेतोय त्याच्यानंतर हे काम फार सोपं आहे, खूप अवघड नाही आहे आणि सगळ्यांनी केल्यानंतर विचार तो सर्वोत्कृष्टच होणार आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि म्हणून अभ्यास करा, त्याच्यानंतर मग अभ्यास गट तयार करा आणि आराखडा तयार करा. तो आराखडा तयार केल्यानंतर तुमच्या स्कूल याच्यामध्ये पुढे दिल्या सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या काही कमिटी आहेत शाळा पातळीवर, विशेषतः माध्यमिकच्या पातळीवरच जास्त समिती आहेत, ते सगळ्या समितीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी ऍटलिस्ट त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर तुमचा शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचं सादरीकरण करा. जे आता मी तुम्हाला केलं तसं तुम्हाला तुमचा विकास आराखडा सादर करायचा आहे. ते पाहतील, त्यांच्या सूचना खूप मौलिक सूचना केल्या जातात. तुम्ही आम्ही जसा विचार करतो, नागरिक वेगळ्याच पद्धतीने विचार करतो, अधिकारी वेगळ्याच पद्धतीने विचार करतो, सेवक वेगळ्या पद्धतीने विचार करतो. म्हणून सादरीकरण झालं पाहिजे. जसं तुम्ही आता क्लासरूम मध्ये बसला तसं गरज पडली तर जेवढ्या काही कमिटी आहेत आणि त्या कमिटीचे जेवढे काही सदस्य आहेत त्यांना बोलवा. तुमच्या शाखेशी संबंधित लाईफ वर्कर, लाईन मेंबरला बोलवा. तुमच्या शाखेशी संबंधित जनरल बॉडीच्या सदस्यांना बोलवा, मॅनेजिंग कमिटीच्या सदस्यांना बोलवा आणि तुमचा आराखडा तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे सादर करा. एक अर्धा दिवस विचारात घ्या, सूचना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तो आराखडा फ्रीज करा. आणि मग त्याच्यामध्ये पुढे स्टेजेस दिलेले आहेत की पहिल्या 15 दिवसामध्ये हे तुम्ही काम पूर्ण करायचं. टेन्शन घ्यायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही, फार लिबरल टाइम टेबल आखलेला आहे. त्यामुळे 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचा आराखडा तयार झाला, मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं की तुम्ही तुमच्या सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि असा स्क्रीनवर तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बसायचं, तो स्क्रीनवर दाखवायचा, वाचायचं. सहाय्यक विभाग अधिकाऱ्यांनी त्याला एक एक मुद्द्यावर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, याच्यामध्ये हे दुरुस्ती करा, त्यांच्या अनुभवाप्रमाणे तेच तुम्हाला सांगतील, कारण तेही या आराखड्याशी संबंधित गेले वर्षभर आमच्याबरोबर काम करतायत, त्यांनाही माहिती आहे सगळं. आणि म्हणून ते तुम्हाला तिथंच लिखापडीचं काम नाही, कागद नाहीत, जिथं चुकलंय तिथं फक्त जायचं, दुरुस्त करायचं, करेक्ट करायचं, संपला विषय. आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर तो तुमचा विकास आराखडा जो आहे तो विभागीय पातळीवर एस्केलेट होईल, अपवर्ड पाठवला जाईल. एस्केलेशन म्हणजे अपवर्ड पाठवला जाईल. मग विभागीय पातळीवर तिथं त्यांची कमिटी करायची आहे. त्यांनी पुढच्या 15 म्हणजे आज पुढचे महिनाभर विभागीय कार्यालयानं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही पण उद्यापासून शाखामध्ये दौरे करा की म्हणजे उद्याच्या 15 दिवसामध्ये तुमच्या विभागाच्या सगळ्या शाखांना तुम्ही जाऊन बघा की दिलेल्या आजच्या सूचनेप्रमाणे कुठपर्यंत काम आलेलं आहे, कोण माग आहे, कोण पुढे, कोण चांगलं करते, कोणाचा अनुभव चांगला असेल तर दुसऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता. एक्सपिरियन्स शेअरिंग ज्याला म्हटलं जातं. तर तुम्ही त्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून पुढच्या महिनाभर शाखा गुणवत्ता विकास आराखड्याचं खूप चांगल्या पद्धतीनं आपण डिझाईन करूया, तयार करूया. मग एका महिन्यानंतर आपण 15 दिवस 15 दिवसाचा कालावधी सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे. रोज 2 शाखा तो करू शकेल आणि त्याच्यानंतर त्यांनी होकार दिला की तो शाखा विकास आराखडा जो आहे तो विभागीय पातळीवर जाईल. विभागीय पातळीवर त्यांनी दिवसभरामध्ये त्याची पाहणी करा, वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते दुरुस्त करण्यासाठी माघारी काय पाठवायचं नाही. नो बॅक क्युरी. सरकारमधून आलं, बॅक क्युरी शिवाय सरकार चालतच नाही. एक फाईल बॅक क्युरी शिवाय निघत नाही. म्हणून झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल आलं होतं. इथं बॅक क्युरी नाही करायची. सहाय्यक विभाग अधिकाऱ्याने क्लिअर करून दिलाय, तो पुढच्या शाखेला निघून गेला. ज्यांचा शाखा विकास आराखडा अपलोड केलेला आहे तुम्ही त्यांना बोलावून घ्या, तिथल्या अभ्यास गटाला बोलावून घ्या. तुम्हाला जे काही सूचना करायची ते करा. तुमच्याच ऑफिसमध्ये त्यांचंच लॉग इन वापरून ते दुरुस्त करा आणि वर पाठवा. मग संस्था पातळीवर पण इथे जो अभ्यास गट आहे तोच इथं स्क्रुटिनी गट म्हणून नेमलेला आहे. म्हणजे माध्यमिक शिक्षण, आज मला
मुद्दामहून त्यांनी खूप मेहनत घेतल्यामुळं या शाखा विकास आराखडा तयार करत असताना त्या अभ्यास गटाची नावानिशी मी ते छापलेलं आहे, कारण गेले वर्षभर त्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली आहे. पण त्यांना आणखी पुढे काम दिलेलं आहे की हा शाखा विकास आराखडा मंजूर करून देण्यासाठी, परंतु हीच कमिटी बसेल आणि तीच कमिटी ज्या दिवशी अपलोड होईल त्या दिवशीच तो स्क्रुटिनी लगेच ओपन करून सहसचिवांच्या मार्गदर्शनाखाली करेक्शन करतील आणि तुम्हाला तो मान्य केला जाईल. मान्य केल्यानंतर मात्र सचिवांच्या सहीनं तो शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा तुमच्या शाखेचा मान्य झालेला असेल. ही सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणजे शाखा विकास आराखडा तयार करण्यासाठी 15 दिवस म्हणजे 15 ऑगस्ट बरोबर आहे ना. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत विभागीय पातळीवरून ते विकास आराखडे पुढे आले पाहिजेत. ऍक्च्युअली 8 दिवसामध्ये एखाद्या शाखेचा विकास आराखडा संस्था पातळीवरून मंजूर होऊन जाईल. मी ते जे ब्रॉड टाइम टेबल दिलेलं आहे तुम्ही वाचणार आहात उद्याच्याला, की एक शाखा विकास आराखडा विभागानं अपलोड केला, विभाग संस्थेनं अपलोड केला, मान्य केला की तुम्हाला 8व्या दिवशी काही शाखांचे विकास आराखडे मंजूर केले जाऊ शकतात. पण टाइम टेबल मुद्दाम, कारण सगळ्यांनाच काम आहे, स्वतःचं काम सांभाळून सगळ्यांना हे करायचं असल्यामुळं लिबरल टाइम टेबल ठेवलेलं आहे. तर शाखा विकास आराखडे हे कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडून अपलोड झाले पाहिजेत आणि ते विभागापर्यंत गेले पाहिजेत 15 ऑगस्टला आणि 31 ऑगस्ट पर्यंत, आणि 31 ऑगस्ट नंतर ते आमच्याकडे येतील, आम्ही त्याला मंजुरी देऊ. महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये विभागीय पातळीवरचा स्तर नसल्यामुळे तुम्ही डायरेक्टली ते उच्च शिक्षण विभागाच्या जॉईंट सेक्रेटरीकडे पाठवाल. जॉईंट सेक्रेटरी आल्याबरोबर त्यांच्या कमिटीच्या लोकांच्या बरोबर बसून त्याच्यामध्ये काही क्वेरी असतील तर तुम्हाला बोलावून घेणार, प्राचार्यांना तुमच्या तिथला जो काय अभ्यास गट आहे त्यांना बोलावून घेणार, तिथं करेक्शन करणार आणि त्यांना दुरुस्त करायला सांगणार. दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आला की पुन्हा अभ्यास गट पाहणार आणि त्याला मंजुरी देणार. तर अशा पद्धतीनं आपण सप्टेंबर महिना जो आहे पूर्ण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये संस्था पातळीवरून या शाखा विकास आराखड्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आराखडे तयार करून विभागीय पातळीवर मंजुरी घेऊन ते संस्था पातळीवर पाठवण्याचा कालावधी आहे. तर संस्था आणि विभागीय पातळीसाठी 1 महिना आणि पुढचा 1 महिना संस्था पातळीवर, शाखा पातळीवर आणि विभागीय पातळीवर 1 महिना ऑगस्ट आणि संस्था पातळीवर मान्यतेसाठी, कारण सगळ्या शाखांच्या मान्यता द्यायची असल्यामुळे 1 महिना ठेवलेला आहे. तो 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये आमच्या सर्व शाखांचे शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडे तयार झालेले असतील आणि त्याची अंमलबजावणी ही आपण 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करणार आहोत. समारंभपूर्वक सगळ्या शाखांमध्ये कार्यक्रम होतील. महात्मा गांधी जयंतीचा मोठा कार्यक्रम तिथे करायचा आणि तिथे याच्या अंमलबजावणीचा नारळच फोडायचा. म्हणजे नारळासाठी, कारण इमारत बांधकाम विकास आराखड्यामध्ये जे काम करायचे त्या कामापैकी एका कामाचा नारळच फोडायचा म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचा शुभारंभ झाला. आणि मग 2 ऑक्टोबर 26 ते 2 ऑक्टोबर 29 या कालावधीमध्ये 3 वर्षामध्ये ह्या सगळ्या याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. मी आपल्याला कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करायचा आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलतो. या निधी उपलब्धतेच्या संदर्भामधलं भाग 3 मध्ये भाग 1 सगळ्याच ठिकाणी भाग 1 आणि भाग 2 मध्ये प्रकरण नंबर 3 आहे. प्रकरण 3 इतर उपाययोजना, भाग 1 उघडा. इतर उपाययोजनामध्ये प्रकरण 3 शाखेसाठी निधी संकलन, पेज 159 159 पेज नंबर. हा चॅप्टर थोडा वाचूया म्हणजे आपल्या बऱ्याच प्रश्नांची शंकांची उत्तरं मिळतील. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा विकास हा केवळ शैक्षणिक धोरणावर नाही तर सक्षम आर्थिक पाठबळावर अवलंबून असतो. महाविद्यालयाचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पारंपरिक स्रोताच्या पलीकडे जाऊन निधी संकलन करणे काळाची गरज राहणार आहे. महाविद्यालयीन विकासासाठी खालील मार्गाने निधी संकलन करता येईल. पहिला आहे माजी विद्यार्थी संघ. मी आपल्याला कल्पना आहे की मी मगाशी सांगताना सांगितलं की एक एक गोष्ट, फुलांची माळ, एक एक फुल जोडून फुलांची माळ तयार होते, अशा पद्धतीनं आपलं वाटचाल चालू आहे. की पहिल्यांदा आपण इंटरॅक्टिव्ह पॅनेल आल्यामुळे काय फरक पडला सांगितलं आणि माझी विद्यार्थी संघटना रजिस्ट्रेशन करण्याचा जो आपण निर्णय घेतला त्याच्यामध्ये जे काम चाललं आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्या मागचा उद्देशच आहे की आपल्याला अनेक जागतिक प्रसिद्धीच्या ज्या संस्था आहेत, ऑक्सफर्ड असेल, त्या शैक्षणिक संस्था ह्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत चालवले जातात आणि त्याच्यातले काही विद्यार्थी असे असतात की ते कोट्यावधीचा निधी देतात. एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की IIT मुंबईला मागच्या वर्षी नंदन निलकेनी तिथले माझे विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांचा जो अख्खा आराखडा होता तो पूर्णपणे एकट्यानं स्पॉन्सर केला. म्हणजे त्या क्षणी IIT मुंबईचं जेवढं काही
त्यांनी प्लॅन केला होता, त्या सगळ्याचं फंडिंग एकाच माणसानं केलं. आमच्याकडे सुद्धा असे आपल्याला विद्यार्थी पुष्कळ आहेत, आम्हाला आम्ही शोधले पाहिजेत. दुसरा सगळ्यातला मोठा सोर्स आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR फंड. मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो की नुकतेच एक बातमी येऊन गेली. आम्ही पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेनं त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी, आणखी नवीन इमारती बांधकामासाठी, अद्ययावत करण्यासाठी एका वर्षामध्ये 280 कोटी रुपयाचा CSR फंड जमा केला. ह्याची बातमी आल्यानंतर तिथे गजानन पाटील म्हणून CEO त्यांना मी भेटलो आणि नंतर मी आमच्या सगळ्या कॅफो सचिव, सहसचिव आम्ही सगळे त्यांच्या बरोबर मिटिंग घेतली आणि तुम्ही कशा पद्धतीने हे फंड जमा केले त्यांचा अभ्यास करून आल्यानंतर आम्ही एक SOP तयार करतो आहोत की CSR फंड मिळवायचा असेल तर काय काय करावं लागतं आणि त्याच्या गाईडलाईन्स पण आम्ही आपल्याला इश्यू करणार आहोत. अगदी गाईडलाईन मध्ये अर्ज कसा करावा एखाद्या CSR फंड देणाऱ्या कंपनीकडून, त्याच्यासोबत काय काय जोडावं याच्यासह डिटेल गाईडलाईन आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर CSR फंड उपलब्ध करून घेणं आणि फार मोठ्या प्रमाणावर पैसे त्याच्यामध्ये पडून आहेत आणि त्याला लोकांना योग्य कारणासाठी पैसा देण्यासाठी संस्था लोक मिळत नाहीत म्हणून तो पैसा खर्च होत नाही, हे पण त्याचं दुसरं कारण आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत प्रस्ताव गेल्यानंतर मला असं वाटतं की तो मंजूर व्हायला काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी असते की CSR फंडामध्ये बेसिकली ज्या भागामध्ये ती कंपनी त्या भागातल्याच आपल्या कार्यक्षेत्रामध्येच ते फंड द्यायचा प्रयत्न करतात. कोल्हापूरचा माणूस नाशिकला देणार नाही, नाशिकचा माणूस सोलापूरला देणार नाही. पण फॉर्च्युनेटली रयत शिक्षण संस्थेमधल्या ज्या काही 80% शाखा आहेत त्या उत्तम इंडस्ट्रीयल बेल्ट असलेल्या भागामध्येच आहेत. तुम्ही कोल्हापूर घ्या, सांगली घ्या, सातारा घ्या, अहमदनगर घ्या, नाशिक घ्या, कोकण घ्या, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल इस्टेट आहेत, MIDCs आहेत आणि खूप मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त ठरवायला पाहिजे, विभागाने पुढाकार घेतला पाहिजे, सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला CSR मधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर फंड्स उपलब्ध होऊ शकतात. नंबर 2. दुसरा आहे शासकीय योजना आणि अनुदाने. कॉलेजेसच्या बाबतीमध्ये UGC, रुसा, विद्यापीठ स्तरावर संशोधनासाठी, पायाभूत सुविधासाठी विविध अनुदाने उपलब्ध असतात. योग्य प्रस्ताव आणि वेळेत युटिलायझेशन सर्टिफिकेट सादर केल्यास शासनाकडून अशा प्रकारचा निधीचा ओघ सुरू राहू शकतो. लोकसहभाग आणि समाज हितैषी देणगीदार ही तर आमची सगळ्यातली मोठी स्ट्रेंथ आहे. ती मी या वेळेला 4 नंबरवर ठेवलेली आहे. ते मी 4 नंबरवर ठेवलेलं आहे. वरच्या 3 सोर्सचा वापर करा, त्याच्यात आपल्याला हक्कानं पैसे मिळतील. आणि मग शेवटचा तर आहेच, महाविद्यालयाने राबवलेल्या सामाजिक उपक्रमामुळे समाजाच्या संस्थेवर विश्वास निर्माण होतो. स्थानिक लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती आणि संस्थाकडून शैक्षणिक साहित्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी निधी मिळवता येतो. विद्यार्थी दत्तक योजनासारख्या योजना पण राबवता येतात. स्वावलंबी उपक्रम आणि सेवा, त्याच्यानंतर निधी संकलनासाठी एक मागणी नसून ते व्यवस्थापन कौशल्य आहे वगैरे वगैरे, याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केले. आणि गव्हर्नमेंटच्या शासकीय योजना, शासकीय स्तरावर विविध योजनांमधून मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी केवळ योग्य पाठपुरावा हवा आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयांना पायाभूत सुविधा गुणवत्तेसाठी कोट्यावधीचे अनुदान मिळते. संशोधनासाठी मायनर आणि मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स तसेच सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी विशेष तरतूद असते. स्थानिक लोकप्रतिनिधीकडे महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी किंवा संगणक लॅबसाठी प्रस्तावाद्वारे निधी मागता येतो. केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विभागाकडून सुद्धा पैसे मिळतात. आताचे सोर्स तुम्हाला मी सांगतोय की भविष्यामध्ये आणखी काही सोर्सेस आम्हाला दिसून आले तर परिपत्रकाने आम्ही तुम्हाला कळवू. म्हणून या तुमच्या शाखा गुणवत्ता विकास आराखड्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होणं शक्य आहे. रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा हा खूप मोठा विषय आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठं काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. प्रत्येकाचं याच्यामध्ये योगदान आहे. जनरल बॉडी सदस्याचं, मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमच्या अध्यक्ष साहेबांचं. आणि त्याच्यामुळे एक वेगळं डॉक्युमेंट हे तयार झालेलं आहे. म्हणजे हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुठल्याही शैक्षणिक संस्थेसाठी, महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या, हा पुस्तक शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा म्हणून उपयोगाला येऊ शकतं. इतकं ते उपयुक्त आहे. पण त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये आज मी एवढी मीटिंग घेतल्यामुळे कदाचित आपल्याला प्रेशर वाटेल, टेन्शन येऊ. त्याचं काही प्रेशर टेन्शन घेऊ नका. सगळं हे आनंदानं करायचं आहे, स्वयंस्फूर्तीनं करायचं आहे. आपण कसं मी माझ्यापर्यंत याच्यामध्ये योगदान देऊ शकतो अशा पद्धतीने याच्याकडे पाहायचं आहे. कुणीही वरिष्ठ सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यापासून ते बांधकाम मिनिस्टर पर्यंत आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहोत, तुमच्या चुका काढण्यासाठी नाही. हे ध्यानात घ्या. कुठल्याही अडचणीला काही शंका आली तर विचारा, तुम्हाला मदत केल्या जाईल. पूर्वीच्या काळामध्ये आता स्पोकन इंग्लिशची फार चर्चा आहे, पण जुन्या काळामध्ये हसत खेळत इंग्लिश असं एक होतं, हसत खेळत इंग्रजी. मी हसत खेळत रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा तयार करणे आणि राबवणे हा सूत्र आपण राबवून या सूत्राप्रमाणे आपण या ठिकाणी काम करूया. मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं काही लोकांचा मी उल्लेख जरूर करायला पाहिजे. याच्यामध्ये आपले सचिव श्री विकास देशमुख साहेब हे याच्या सगळ्यांच्या सेंटर पॉइंटला होते. आम्ही त्यांच्या भोवती फिरत होतो आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये जे काही योगदान दिलं त्याच्यामुळे हा आराखडा होतो आहे.
मी सगळ्यात शेवटी ज्या विभागीय कमिट्या, ज्या अभ्यास समित्या नेमल्या होत्या, त्यांची नावं इथे छापलेलीच आहेत, त्यांच्यावर आणखी पुढे जबाबदारी आहेत, पण त्यांना मी धन्यवाद देणार आहे की त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करत होता मी सगळं जवळनं पाहिलेलं आहे, आणि ज्यांचं काही योगदान आहे अकॅडमिक्समध्ये त्याच लोकांना आपण त्या त्या क्षेत्रामध्ये प्राथमिकमध्ये प्राथमिकचे, माध्यमिकमध्ये माध्यमिकचे लोक घेतले होते, त्यामुळे त्यांनी त्यातले एक्सपर्ट होत होते. कर्मवीर विद्या प्रबोधिनीवर ते कामही करत होते. वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे, चालूच आहे. अशा लोकांनी याच्यामध्ये काम केलं, त्यांना धन्यवाद देतो.